नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इतिहास बघत होतो. त्यामध्ये आपण विविध साम्राज्यांची माहिती घेत होतो. तर त्यापैकीच एक हे जे आहे मौर्य साम्राज्य, अतिशय बलवान असं हे साम्राज्य होतं. त्याची जी निर्मिती आहे, त्याचा इतिहास, त्याची सुरुवात कशी झाली, त्या साम्राज्य स्थापन कसं झालं, तर त्याचबरोबर त्या साम्राज्याची भरभराट कोणत्या राजाच्या काळामध्ये झाली, या अशा इतर सर्व माहितींचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मौर्य साम्राज्याची निर्मिती. इसवी सन पूर्व 322 मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने आपले गुरु चाणक्य, त्यांनाच कौटिल्य असं म्हटलं जायचं, यांच्या मार्गदर्शनाखाली मगधच्या जुलमी नंद घराण्याचा धनानंद जो राजा होता, त्याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. बघा, मौर्य राज्याचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य यानं काय केलं, मगधचं जे साम्राज्य होतं ते अतिशय जुलमी होतं, म्हणजे त्यावेळेस जुलूम केले जायचे त्यांच्याकडून. तर त्या जुलमी नंद घराण्याचा या चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, पराभव केला आणि आपल्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चाणक्याच्या राजकीय बुद्धीमुळे आणि चंद्रगुप्ताच्या पराक्रमाने हे साम्राज्य काय झालंय, तर उभं राहिलेलं आहे. आता हे चाणक्य कोण होते, तर बघा, आचार्य चाणक्य इसवी सन पूर्व 4थे शतक हे प्राचीन भारतातील एक महान तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि शिक्षक होते. त्यांना कौटिल्य असं किंवा विष्णुगुप्त या नावांनीही ओळखलं जायचं. ते मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि महामंत्री होते. बघा, यामध्ये चाणक्य जे आहेत त्यांची ओळख इथं डिफाईन केलेली आहे. तर ते कोण होते, एक महान तत्ववेत्ता होते भारतामधले प्राचीन, तसंच अर्थशास्त्रज्ञ होते, तसंच त्यांना राजनीतीही चांगल्या प्रकारे ज्ञात होती आणि ते शिक्षकही होते. त्यांना कौटिल्य असंही म्हटलं जायचं. तर जे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य यांचे कोण होते, ते सल्लागार होते आणि त्यांचे महामंत्री होते. आता जे चाणक्य आहेत त्यांची माहिती आपण काही पॉइंट्समध्ये इथं वेगळी मांडून घेतलेली आहे, तर ती सुद्धा आपण बघूया. मौर्य साम्राज्याची स्थापना. अत्याचारी नंद घराण्याचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याला भारताच्या सिंहासनावर बसवण्यात चाणक्यांचा सर्वात मोठा वाटा होता. म्हणजे बघा की एक गुरु थोडक्यात त्यांना सजेस्ट केलं, म्हणजे जे चंद्रगुप्त मौर्य होते यांना त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलेलं होतं. म्हणजे जे चाणक्य होते, आता त्याच्या मागेही छोटा इतिहास आहे, तोही आपण बघणार आहोत. बघा, तर हे चाणक्य जे आहेत त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे मौर्य साम्राज्याची स्थापना होण्या पाठीमागे. त्यांनी आपली बुद्धी आणि रणनीतीच्या जोरावर एका सामान्य बालकाला सम्राट बनवलं आणि अखंड भारताची काय केली, निर्मिती केली. बघा, भारताची निर्मिती करण्यामागं हे जे चाणक्य आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ अर्थशास्त्र. चाणक्यांनी राज्यकारभार, अर्थकारण आणि राजनीती यावर अर्थशास्त्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ प्राचीन भारतीय राज्यपद्धतीचा पाया मानला जातो. कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी? अर्थशास्त्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तर त्या ग्रंथामध्ये काय आहे, प्राचीन भारतीय राज्यपद्धतीचा पाया, म्हणजे त्याला राज्यपद्धतीशी रिलेटेड तो ग्रंथ काय असणार आहे, लिहिले गेलेला असणार आहे. त्यानंतर बघा, आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे चाणक्य नीती. तर हे काय आहे, तर त्यांनी मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे अनेक नीती नियम रचले, जे चाणक्य नीती म्हणून ओळखले जातात. यामध्ये धर्म, समाज, कुटुंब आणि व्यावहारिक जीवनाचं सखोल ज्ञान दिलं गेलं आहे. त्यांचे विचार आजही मानवी जीवनात अत्यंत मार्गदर्शक ठरतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, तर चाणक्य नीती. चाणक्य नीतीमध्ये काय आहे की
मानवी जीवनाला योग्य दिशा देणारं अनेक नीती नियम म्हणजे काय तर चाणक्य नीती. त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर धर्म, समाज, कुटुंब आणि व्यावहारिक जीवनाचं सखोल ज्ञान तिथं दिलं गेलेलं आहे. मग त्यांचे जे हे विचार आहेत ते आजही मानवी जीवनात अत्यंत मार्गदर्शक ठरतात. त्यानंतर आहे तक्षशिला विद्यापीठात योगदान. आता हे जे तक्षशिला विद्यापीठ आहे ते बघा की जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ होतं. हे चाणक्य तक्षशिला विद्यापीठात आचार्य होते, शिक्षक होते. म्हणजे बघा, पूर्ण जगामध्ये सर्वात जुन्या विद्यापीठापैकी एक. तिथं कोण होते ते आचार्य म्हणजे शिक्षक होते. ते राजनीती आणि अर्थशास्त्राचे उत्कृष्ट जाणकार होते. बघा, म्हणजे जे पॉलिटिक्स आपण म्हणतो आणि इकॉनॉमिक्स ह्या दोन विषयांचे ते प्रचंड त्यांना ज्ञान होतं, उत्कृष्ट जाणकार होते ते. चाणक्य हे त्यांच्या प्रखर बुद्धिमत्ता, कडक शिस्त आणि दूरदृष्टीसाठी इतिहासात अजरामर आहेत. कशासाठी प्रसिद्ध आहेत ते? त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, कडक शिस्त आणि दूरदृष्टीसाठी इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या धोरणांना चाणक्य नीती काय म्हटलं जातं. जसं आपण शिवाजी महाराजांचे जे सर्जिकल स्ट्राईक असायचे सगळे, त्याला जसं आपण गनिमी कावा म्हणतो, त्याच पद्धतीनं चाणक्यांची जी धोरणं होती, जी मानवजातीसाठी अत्यंत लाभदायक होती, त्याला काय म्हटलं जातं तर चाणक्य नीती असं म्हटलं जातं. आता बघा, ही बेसिक माहिती झाली. जे चाणक्य होते त्यांची आपण ओळख करून घेतली की ते कोण होते ते तर अर्थशास्त्रज्ञ होते. राजनीती त्यांना उत्कृष्ट पद्धतीनं माहीत होती आणि जगातील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं सांगितलं मी? तक्षशिला. हे त्या तक्षशिलेचे काय होते? आचार्य होते, म्हणजे तिथले एक शिक्षक होते. आणि ते कशासाठी अजरामर आहेत तर त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, कडक शिस्त आणि दूरदृष्टीसाठी ते इतिहासात अजरामर आहेत. त्यानंतर बघा, मौर्य साम्राज्य स्थापनेचा हा संपूर्ण प्रवास खालील मुद्द्यांद्वारे आपण समजून घेऊया. आता पार्श्वभूमी आणि अपमान. आता कुठलीच गोष्ट बघा की कारणाशिवाय घडत नाही. मग हे जे मौर्य साम्राज्य आहे, ते मौर्य साम्राज्य घडण्यामागही एक पार्श्वभूमी आहे, एक इतिहास आहे, एक कारण आहे. तर ते काय बघा, चाणक्य हे मगधच्या दरबारात एक विद्वान होते. बघा, जे मगध साम्राज्य होतं नंद घराण्याचं, तर तिथले ते विद्वान होते. नंद घराण्याचा राजा धनानंद याने एका प्रसंगी चाणक्यांचा अपमान करून त्यांना दरबारातून बाहेर काढलं होतं. बघा, तेव्हा चाणक्यांनी नंद घराण्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा केलेली होती. आता जुन्या इतिहासामध्ये आपण वाचतो बघा, म्हणजे जुने जे कथा वगैरे पण आपण ज्या बघितल्या होत्या, महाभारत असेल वगैरे, तर त्यामध्ये जी लोक प्रतिज्ञा घ्यायची, त्या प्रतिज्ञेसाठी ते पेटून उठत, म्हणजे ते झालंच पाहिजे, ते केलंच पाहिजे. जसं की द्रौपदीनं पण प्रतिज्ञा केलेली होती बघा, की दुःशासनाच्या रक्ताने जेव्हा मी केस धुईन तेव्हाच मी माझे केस बांधेन. जेव्हा तिचं वस्त्रहरण केलं गेलेलं होतं त्यावेळी तिनं ती काय केलेली होती? प्रतिज्ञा केलेली होती. अशा पद्धतीनं म्हणजे जे जुने लोक होते ते एकदा त्यांनी प्रतिज्ञा केली की ती प्रतिज्ञा ते काय करायचे? पूर्णत्वास न्यायचे. आता बघा, मग त्यांनी काय ठरवलं? चाणक्यांनी एवढा सगळा अपमान झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की त्याच्या घराण्याचा काय करायचा तर विनाश करायचा. म्हणजे तो जो नंद घराण्याचा राजा होता धनानंद, तो अतिशय जुलमी प्रवृत्तीचा होता. साम्राज्याकडे, रयतेकडे त्याचं बिलकुल लक्ष नसायचं. जुलमी पद्धतीनं त्याचा राज्यकारभार चालत असे. तर तेही चाणक्यांना नको होतं. मग त्यावर मात कशी करायची? तर मगधच्या साम्राज्यावर कुणीतरी असा एक व्यक्ती आणायचा, असा एक राजा आणायचा, असा सम्राट आणायचा की तो त्या गादीचा खरोखर अधिकारी वाटला पाहिजे. मग असा व्यक्ती कोण शोधायचा? तर त्यासाठी बघा त्यांनी चंद्रगुप्ताची निवड केली.
चंद्रगुप्ताची निवड. त्यासाठी त्यांनी कोणाची निवड केली तर चंद्रगुप्ताची निवड केली. चाणक्याला चंद्रगुप्त मौर्यामध्ये एक महान राजा आणि कुशल योद्धा होण्याची क्षमता दिसली. त्यांचा विद्यार्थी असेल किंवा त्यांची काही जुनी ओळख असेल, पण जे आपले चंद्रगुप्त मौर्य होते, हा जो सम्राट होता, या मुलामध्ये त्यांना एक महान राजा आणि एक कुशल योद्धा होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये दिसली. मग त्यांनी काय केलं की चंद्रगुप्ताला युद्धकला शिकवली, राजनीती शिकवली, गुप्तहेर यंत्रणेचे धडे दिले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून काय करून घेतल्या, शिकवून त्यांना तयार करण्यात आलं. त्यानंतर काय केलं बघा, धनानंदाचा पराभव. चंद्रगुप्त आणि चाणक्याने मिळून एक शक्तिशाली सैन्य तयार केलं. अनेक लहान मोठ्या लढायांनंतर त्यांनी इसवी सन पूर्व 322च्या सुमारास नंद साम्राज्याचा निर्णायक पराभव केला आणि पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचा आधुनिक पाटणा बिहार येथे आपली राजधानी स्थापन केली. बघा, म्हणजे छोट्या छोट्या लढाया करून त्यांनी काय केलेलं होतं, इसवी सन 322च्या सुमारास नंद साम्राज्याचा काय केला तर पराभव केला आणि पाटलीपुत्र येथे आपली राजधानी स्थापन केली. आता हळूहळू काय व्हायला लागलं, साम्राज्याचा विस्तार होत गेला. बघा, चंद्रगुप्ताने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत उत्तर पश्चिम भारतात आपलं राज्य पसरवलं. ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याच्या आक्रमणाचा यशस्वीपणे बिमोड करून त्याच्याशी तह केला. त्यानंतर काय झालं, अर्थशास्त्राचं योगदान. बघा, चाणक्य यांनी लिहिलेला राज्यशास्त्रावरील ग्रंथ अर्थशास्त्र याच्या आधारे साम्राज्यात मजबूत आणि केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था लागू करण्यात आली. त्यानंतर चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार आणि नंतर महान सम्राट अशोक यांनी या साम्राज्याचा काय केला, विस्तार करून ते संपूर्ण भारतीय उपखंडात पसरवले. चंद्रगुप्ताच्या निधनानंतर इसवी सन 297 त्यांचा मुलगा बिंदुसार आणि त्यानंतर नातू सम्राट अशोक यांनी मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. बिंदुसारने दख्खनचा म्हणजेच दक्षिण भारत याचा ताबा घेतला, तर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून संपूर्ण भारतीय उपखंडात साम्राज्य पसरवलं. बघा, मौर्य साम्राज्य जे आहे त्या मौर्य साम्राज्यामध्ये राजे भरपूर होऊन गेले. म्हणजे त्या गादीवर त्यांचे वडिलोपार्जित म्हणजे पुढं त्यांची पिढी बसत गेली. परंतु मौर्य साम्राज्य विस्तृत ज्यांनी केलं ते हे 3च राजे होते. पहिला म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा तर सम्राट अशोक. ह्या 3 राजांच्या काळामध्येच हे जे मौर्य साम्राज्य आहे ते काय झालेलं आहे तर पसरलेलं आहे. त्यानंतर बघूया काय झालं. आता विस्ताराचे प्रमुख टप्पे. आता पहिलं काय, बिंदुसार. त्याचा कालखंड काय होता, इसवी सन पूर्व 297 ते 273. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर बिंदुसार सत्तेवर आला. त्याने विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेश जिंकून मौर्य साम्राज्याचा विस्तार दूर दक्षिणेपर्यंत केला. म्हणजे बघा, वडिलांच्या मृत्यूनंतर हा जो बिंदुसार आहे चंद्रगुप्तांचा मुलगा, तो काय आला, सत्तेवर आला. मग त्याने सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच हळूहळू आपल्या साम्राज्याचा विस्तार दूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, दूरपर्यंत त्याची व्याप्ती त्यानं वाढवली. त्यानंतर दुसरा म्हणजे सम्राट अशोक. ह्याचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 273 ते 232. अशोकाच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा विस्तार म्हणजे जो विस्तार आहे तो कळसाला पोहोचला. म्हणजे सम्राट अशोकानं प्रचंड त्याच्या साम्राज्याचा विस्तार केलेला. त्यानंतर बघा, कलिंगचा विजय. अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या 8व्या वर्षी इसवी सन पूर्व 261 मध्ये कलिंग म्हणजेच आजचं जे ओडिसा आहे यावर आक्रमण करून ते जिंकून घेतले. त्यानंतर बघा, त्यामध्ये प्रचंड भीषण रक्तपात झालेला होता. बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावलेले होते. मग या भीषण युद्धानंतर झालेल्या रक्तपाताने त्याचं मन विरघळलं आणि त्याने युद्धाचा मार्ग सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. इथं खरा टर्निंग पॉईंट सुरू झाला. म्हणजे सम्राट अशोक जो होता त्यांनी कलिंग जेव्हा जिंकून घेतलं, तर आक्रमण त्यांनी केलं
तर तिथं काय झालेलं होतं, प्रचंड भीषण युद्ध झालेलं होतं आणि त्या युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. तिथला जो तो रक्तपात आहे, तिथली जी ती सगळं उद्ध्वस्त झालेलं जे ते ती घटना होती, ते लोक होते. तर ते पाहून सम्राट अशोकांचं मन थोडंसं काय झालेलं होतं, विरघळलं होतं. म्हणजे त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, तर युद्धाचा मार्ग सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. आता साम्राज्याच्या सीमा बघा. अशोकाच्या काळात साम्राज्याची सीमा पश्चिमेला अफगाणिस्तान, बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर, पूर्वेला बंगाल आणि दक्षिणेला कर्नाटकपर्यंत पसरली होती. आता तुम्ही इथं पाहू शकता या फोटोमध्ये की जो केशरी रंगामध्ये जो भाग रंगवलेला आहे, हे सगळं जे आहे ते मौर्य साम्राज्य विस्तारलेलं होतं. म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की जवळजवळ संपूर्ण भारत, आत्ताचा जो भारत आहे तो जवळजवळ सगळा भारत आणि प्लस अफगाणिस्तान असेल, बलुचिस्तान असेल आणि उत्तरेला जे काश्मीर आहे, हे सगळं मौर्य साम्राज्याचा एक भाग होतं. म्हणजे हे सर्वच मिळून काय होतं, तर एक मौर्य साम्राज्य होतं. या फोटोवरून आपल्याला अंदाज येतोय की ते किती विस्तारित झालेलं होतं. मग हे विस्तारित फक्त ह्या 3 राजांच्या कारकिर्दीतच झालं. पहिला म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसार आणि सम्राट अशोक हे जे तिसरे होते राजे, त्यांच्या कारकिर्दीत जरा जास्तच प्रगती झालेली होती. त्यानंतर बघा, सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे पुत्र बिंदुसार यांनी मौर्य साम्राज्यात दूरगामी आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले. या दोन्ही सम्राटांनी साम्राज्याचा पाया रचून त्याचा प्रचंड विस्तार केला. त्यांनी घडवून आणलेले महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत. बघा, जे चंद्रगुप्त मौर्य आहेत पहिले राजे, त्यांनी कोणकोणते बदल घडवून आणले तर ते बघूया. अखंड भारताची स्थापना. चंद्रगुप्त मौर्याने चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांच्या मार्गदर्शनाखाली नंद घराण्याचा नाश करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की नंद घराण्याचा नाश कोणी केला किंवा नंद घराण्याचा पराभव कोणी केला, तर त्याचं उत्तर असणार आहे चंद्रगुप्त मौर्य. चाणक्यांवर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतो की चंद्रगुप्त मौर्यांना मौर्य साम्राज्य निर्माण करताना कोणाचे मार्गदर्शन लाभले. अशा पद्धतीने विविध प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते चाणक्य. तर बघा, त्यानंतर त्याने संपूर्ण उत्तर भारत आणि वायव्येकडील प्रदेश जिंकून अखंड भारताची निर्मिती. युनानी आक्रमणांचा पराभव. आता बघा, अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर भारतावर आक्रमण करण्यात ग्रीक राजा सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्ताने पराभव. बघा, भारतावर आक्रमण करणारा राजा कोण होता? ग्रीक राजा सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्ताने काय केला? पराभव केला. त्यामुळे या विजयामुळे काय झालं? अफगाणिस्तानचा मोठा भाग मौर्य साम्राज्यात जोडला गेला. त्यानंतर दख्खनचा विस्तार बघा. चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत साम्राज्य विस्तार करून दख्खनच्या पठारापर्यंत म्हणजेच कर्नाटक पर्यंत आपलं राज्य पोहोचवलेलं होतं. त्यानंतर कडक कायदा व सुव्यवस्था. चाणक्यांच्या मदतीने चंद्रगुप्ताने एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था आणि अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा उभी केली. प्रजेच्या सुरक्षेसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे लागू केले. बघा, म्हणजे त्यावेळी चंद्रगुप्त मौर्य सुद्धा त्यांच्या प्रजेच्या रक्षणासाठी कडक कायदा आणि सुव्यवस्था तिथं त्यांच्या साम्राज्यामध्ये म्हणजे कडक कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केलेली होती. त्यानंतर सम्राट बिंदुसार, साम्राज्याचा विस्तार आणि सुव्यवस्थेचे बळकटीकरण. बघा, दख्खनचा विस्तार आणि 16 राज्यांचा विजय. चंद्रगुप्ताच्या निधनानंतर म्हणजे जे पहिले राजे होते आपले चंद्रगुप्त मौर्य, त्यांच्या निधनानंतर इसवी सन पूर्व 297 सत्तेवर आलेल्या बिंदुसारने मौर्य साम्राज्याचा विस्तार आणखी दक्षिणेकडे केला. म्हणजे खाली खाली तो त्याचा विस्तार होत गेला.
त्याने जवळजवळ 16 राज्यांचा पराभव करून संपूर्ण दक्षिण भारत तमिळ प्रदेश वगळता मौर्य साम्राज्यात समाविष्ट केला. अमित्रघात पदवी. ग्रीक साहित्यात बिंदुसारला अमित्रोकेट्स म्हणजे त्याला संस्कृत भाषेत म्हणतात अमित्रघात, शत्रूंचा नाश करणारा म्हटले गेले आहे, जे त्याच्या युद्धकौशल्याशी आणि विजयांची साक्ष देते. राजद्रोह, दडपणे आणि प्रशासन. बिंदुसारने तक्षशिला येथे झालेल्या बंडासारख्या अंतर्गत बंडखोरी मोडून काढल्या आणि आपल्या वारसदारांना, उदाहरणार्थ सम्राट अशोक, विविध प्रांतांचे गव्हर्नर, व्हाईसराय म्हणून नियुक्त करून प्रशासकीय स्थैर्य टिकवलं. या दोन्ही सम्राटांच्या काळात पाटलीपुत्र ही साम्राज्याची मुख्य राजधानी होती. चंद्रगुप्ताने राज्याची मजबूत आर्थिक व सैनिकी घडी बसवली, तर बिंदुसारने ती दूरवरच्या दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत कायम ठेवून मौर्य साम्राज्याला जागतिक स्तरावर एक मोठी ताकद बनवली. बघा, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बिंदुसार आणि सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीमध्ये साम्राज्याची मुख्य राजधानी कोणती होती? तर ती कोणती होती? पाटलीपुत्र. हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता ह्या मौर्य साम्राज्याची वंशावळ आपण बघूया. आता हे 3 राजे तर आपण आतापर्यंत थोडासा त्यांची ओळख करून घेतलेलीच आहे की त्यांच्या कारकिर्दीत कुठं कुठंपर्यंत त्यांचं साम्राज्य विस्तारित होत गेलं. तर पहिले आपले जे राजे होते ज्यांनी मौर्य साम्राज्य स्थापन केलं ते म्हणजे आपले चंद्रगुप्त मौर्य. त्यांना कुणाचं मार्गदर्शन लाभलं? तर चाणक्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी कोणाचा पराभव करून मौर्य सत्ता स्थापन केली? तर मगधच्या नंद घराण्याचा पराभव करून काय केलेलं आहे? चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्य स्थापन केलेलं आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार हा गादीवर येऊन बसलेला होता आणि त्याचसोबतच सम्राट अशोक जो आहे तो सुद्धा काय करत होता? त्यांच्यानंतर ते साम्राज्य पुढे वाढवत होता. आता पहिला जो राजा आहे ते आपण बघितलं चंद्रगुप्त मौर्य. शॉर्टमध्ये बघूया आता. त्यांचा कालावधी होता इसवी पूर्व 322 ते 298. मौर्य साम्राज्याचे संस्थापक हेच कोणते? तर मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली नंद घराण्याचा पराभव करून या साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर बिंदुसार इसवी पूर्व 298 ते 272 चंद्रगुप्त मौर्यांचे पुत्र. यांना अमित्रघात, शत्रूंचा नाश करणारा म्हणूनही ओळखले जायचे. हाही क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे की बिंदुसार यांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं? तर अमित्राघात. त्याचा अर्थ काय होतो? की शत्रूंचा नाश करणारा. त्यानंतर सम्राट अशोक इसवी पूर्व 268 ते 232 बिंदुसार यांचे पुत्र, मौर्य साम्राज्यातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राट. त्यांनी कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. आता हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की सम्राट अशोकांनी कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला किंवा कधी बौद्ध धर्म स्वीकारला? तर कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी काय केलेलं आहे? बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि अहिंसेचा संदेश द्यायला सुरुवात केली. आता सम्राट अशोक हे प्राचीन भारतातील मौर्य घराण्याचे तिसरे आणि सर्वात शक्तिशाली सम्राट होते. ते अशोक महान म्हणून ओळखले जातात. हे त्यांचं काय आहे? दुसरं नाव आहे. अशोक महान हे सम्राट अशोकांचं दुसरं नाव, म्हणजेच त्याच नावाने त्यांना ओळखलं जायचं. त्यांनी भारताच्या इतिहासात सर्वात मोठ्या भूभागावर राज्य केले. सम्राट अशोकाबद्दलची महत्त्वाची माहिती खाली. पहिला त्यानंतर बघा सम्राट अशोक. हे मी डबल हे तर त्यांच्या काळ साम्राज्य त्यांच्या साम्राज्य पश्चिमेला व इराण देश केरळ आणि तामिळनाडू. कलिंगचं युद्ध बघा, जसं त्यांचं काय झालं? परिवर्तन
या कारकिर्दीत कलिंग भीषण आक्रमण केले. युद्ध रक्तपात केली. युद्धाचा धम्म आणि लोक युद्धानंतर त्यांनी अहिंसा, प्रेम, करुणा आणि नैतिक मूल्य यांचा प्रसार केला. त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी अनेक रस्ते, विहिरी, विश्रामगृह आणि केलं. की हिंसा पण केली नाही पाहिजे. युद्ध आणि आयुष्य आहे एक म्हणजे नैतिक मूल्य. मग त्यांनी काय केलं, विश्राम. आता शिलालेख व स्तंभ. त्यांनी आपल्या आज्ञा व शिकवण संपूर्ण साम्राज्यात दगडी स्तंभांवर आणि खडकांवर कोरून ठेवल्या. आता बघा ऐतिहासिक महत्त्व. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी स्वतःच्या मुलाला महेंद्र, म्हणजे त्यांची 2 मुलं होती सम्राट अशोकांची. कोणती तर एक म्हणजे महेंद्र आणि जी मुलगी होती तिचं नाव होतं संघमित्रा. या दोघांना श्रीलंकेमध्ये पाठवलं. आधुनिक भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे सम्राट अशोकाच्याच महान वारशाचे प्रतीक आहे. जे आपण आता आपलं राष्ट्रीय चिन्ह भारताचं जे आपण बघतो, जे अशोक स्तंभ आहे ते आणि राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले जे अशोक चक्र आहे हेच ते सम्राट अशोकाच्याच महान वारशाचं प्रतीक आहे. आता इथं एक छोटासा प्रश्न निर्माण होतो, त्याचं उत्तर इथं नाहीये. तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, महेंद्र आणि मुलगी त्यांची संघमित्रा यांना काय केलेलं आहे तर श्रीलंकेमध्ये पाठवलेलं आहे. तर इथं हा प्रश्न उपस्थित होतो की त्यांनी सम्राट अशोकांनी त्यांच्या मुलाला परत गादीवर का नाही म्हणजे सत्तेवर का नाही येऊन दिलं. तर त्यांनी पूर्णपणे बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि परत युद्ध नको, रक्तपात नको हे त्यांनी त्यांच्या मुलांवरही त्या गोष्टी त्यांच्याकडेही येऊ दिल्या नाहीत. मग तोच बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी त्या दोघांनाही श्रीलंकेमध्ये पाठवलेला आहे. त्यानंतर चौथा जो राजा होता तो दशरथ मौर्य. त्याचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 232-224. सम्राट अशोकांचे हे नातू होते. आता इथं बघा, इथं थोडासा ट्विस्ट येतो. आता सम्राट अशोकांचे जे नातू आहेत दशरथ मौर्य ते परत सत्तेवर आले. मग त्यांनी अशोकांनंतर त्यांची साम्राज्याची पूर्व बाजू सांभाळली. पण सम्राट अशोक जे आहेत त्यांनी त्यांची मुलं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बाहेर पाठवली. पण त्यांचा जो नातू आहे त्याला काय केलंय, त्यांनी पुढे सत्तेवर बसवलेलं आहे. त्यानंतर आहे संप्रीती मौर्य, इसवी सन पूर्व 224-215. दशरथ मौर्यांचे उत्तराधिकारी म्हणजे त्यांचंच पुढची पिढी यांनी जैन धर्माचा प्रसार केला. हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न इथं आपल्याला मिळतो की जैन धर्माचा प्रसार कोणत्या मौर्य सम्राटाने केला तर संप्रीती मौर्य. त्यानंतर शालिशुक, इसवी सन पूर्व 215-202. मौर्य वंशाचे पुढील सम्राट. म्हणजे हे एक 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 राजे काय होत गेले पुढं सत्तेवर बसत गेले. त्यानंतर आहे देववर्मन, इसवी सन पूर्व 202-195. शालिशुक यांच्यानंतर सत्तेवर आलेले राजे. पण हे जे राजे आहेत सम्राट अशोकानंतर झालेले जे राजे आहेत त्यांच्या कारकिर्दीत मात्र काही घडलं गेलं नाही असं विशेष काही खास. तर त्यानंतरचे आहे तर शतधन्वा, त्यांचं कारकीर्द आहे इसवी सन पूर्व 195-187. हे मौर्य वंशाचे 8वे राजे. त्यानंतर बृहद्रथ मौर्य यांचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 187-185. हे मौर्य वंशाचे शेवटचे राजे. हा प्रश्न येऊ शकतो, मौर्य वंशाचे शेवटचे राजे कोण तर बृहद्रथ मौर्य. इसवी सन पूर्व 185 मध्ये त्यांच्याच सेनापती
पुष्यमित्र शुंग यांनी त्यांची हत्या केली. इथं हा एक छोटासा ट्विस्ट येतो की बृहद्रथ मौर्य जे आहेत हे शेवटचे राजे ठरले, मौर्य वंशाचे शेवटचे राजे ठरले. त्यांचा त्यांची हत्या कोणी केली तर इसवी सन पूर्व 185 मध्ये त्यांचा जो सेनापती होता पुष्यमित्र शुंग यांनीच काय केलेले आहे तर बृहद्रथ मौर्य यांची हत्या केली आणि शुंग घराण्याची स्थापना केली. आता इथं वेगळं घराणं निर्माण झालेलं आहे, म्हणजे मौर्य साम्राज्य आता इथं संपुष्टात आलेलं आहे आणि काय केलंय तर शुंग घराण्याची स्थापना केलेली आहे. ही जी साम्राज्य आहेत, ही महाजनपद जी आहेत ती अशीच पुढं पुढं होत गेलेली आहेत की कुणीतरी कुठल्या तरी राजाचा वध केला आणि त्यांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. पहिलं आता मौर्य साम्राज्य कसं निर्माण झालं तर हे मगध हे जे महाजनपद होतं यावर काय केलं तर चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं, आक्रमण केलं आणि त्या नंद घराण्याचा काय केला, पराभव केला आणि स्वतःचं जे मौर्य साम्राज्य आहे ते स्थापन केलं. मग आता हे बरेच काळ मौर्य साम्राज्य टिकून राहिलं, पण शेवटी हे जे शेवटचे राजे आहेत 9वे बृहद्रथ मौर्य यांचा जो सेनापती आहे त्यांनी कधी इसवी सन 185 मध्ये पुष्यमित्र शुंग यांनी बृहद्रथ मौर्याला ठार मारलं, त्याची हत्या केली आणि शुंग घराण्याची स्थापना केली. इथपर्यंत मौर्य साम्राज्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता बघा, सम्राट अशोकानंतर कमकुवत राज्यकर्ते, आर्थिक दुर्बलता आणि अंतर्गत बंड्यांमुळे मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. बघा, जसं जसं सम्राट अशोकांनी सत्ता म्हणजे त्यांचा जसं मृत्यू झाला त्यानंतर काय झालं, त्यांनी त्यांची मुलं तर बाहेर पाठवलेली होती, त्यानंतर त्यांचा नातू सत्तेवर आला, त्यानंतर त्यांची पुढची पिढी येत गेली. पण काय होत गेलं की हे जे राज्यकर्ते होते अशोकानंतरचे ते थोडे कमकुवत होते. त्याचबरोबर आर्थिक दुर्बलता त्यावेळी वाढलेली होती आणि अंतर्गत काही भांडणं तंटे होते. त्यामुळे मौर्य साम्राज्य हळूहळू त्याला उतरती कळा लागलेली होती, म्हणजे एक संपुष्टात येण्याची सुरुवात झालेली होती. इसवी सन पूर्व 185 मध्ये शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याची त्याच्या सेनापती पुष्यमित्र शुंग याने लष्करी कवायतीचे प्रात्यक्षिक पाहताना हत्या केली. बघा, त्याची हत्या कधी केली गेली तर लष्करी कवायतीचं प्रात्यक्षिक पाहताना हत्या केली. या घटनेमुळे मौर्य साम्राज्याचा अंत झाला आणि पुष्यमित्र शुंग याने शुंग साम्राज्याची स्थापना केली. आता महत्वाची कारणं काय आहेत तर शेवटचा सम्राट बृहद्रथ त्याचा काय झाला, खून झाला, त्यानंतर साम्राज्याचा अंत झाला तो इसवी सन पूर्व 185 मध्ये आणि तो जो बंडखोर सेनापती होता ज्यानं शेवटच्या मौर्य सम्राटाचा खून केला तो म्हणजे पुष्यमित्र शुंग. आता बघा, मौर्य साम्राज्याची सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाची निशाणी म्हणजे सारनाथ येथील अशोकाचा सिंहस्तंभ. यामध्ये 4 आशियाई सिंह एकमेकांना पाठ करून बसलेले आहेत. याच स्तंभावरील राजमुद्रेचा भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच नॅशनल एम्ब्लम ऑफ इंडिया म्हणून स्वीकार करण्यात आला. यात खालील वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सिंह, 4ही दिशांना तोंड करून बसलेले हे सिंह सामर्थ्य, धैर्य आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. धर्मचक्र, राष्ट्रीय चिन्हांच्या मध्यभागी एक गोल अशोक चक्र आहे. पशु, चक्राच्या बाजूला 4 प्राणी म्हणजेच घोडा, बैल, हत्ती आणि सिंह हे शिल्प केलेले आहेत. तुम्ही तर चित्र त्याचं पाहू शकता या पद्धतीनं. हेच आपलं काय आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे. तर या प्रत्येक चित्रामध्ये जे प्राणी आहेत त्या प्रत्येकाला एक खास वैशिष्ट्य आहे आणि त्या सम्राट अशोकांनी खूप विचार करून हे बनवलेलं असणार आहे. म्हणजे त्यामागे किती त्यांचं विचार छान होते की जे सिंह आहेत ते सिंह कशाचं प्रतीक आहेत तर सामर्थ्य, धैर्य आणि विश्वासाचं प्रतीक. त्यानंतर धर्मचक्र जे आहे ते राष्ट्रीय चिन्हाच्या मध्यभागी एक गोल अशोक चक्र आहे. त्यानंतर पशु जे आहेत ते चक्राच्या 4 बाजूला जे प्राणी आहेत घोडा, बैल, हत्ती आणि सिंह शिल्प केलेले आहेत. त्याचा अर्थही आपण बघणार आहोत. तर हे तुम्ही बघू शकता. हे आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे त्यामुळं हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. आता बघा ब्रीदवाक्य. चिन्हाच्या खाली देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते असं कोरलेलं आहे. या व्यतिरिक्त
चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्या काळात मोर हे मौर्य साम्राज्याचं अधिकृत राजचिन्ह होतं. हे हाही प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की बघा, चंद्रगुप्त मौर्य जे आहेत पहिले मौर्य सम्राट आणि सम्राट अशोक यांची कारकीर्द जेव्हा होती त्यांच्या काळामध्ये मोर हा पक्षी मौर्य साम्राज्याचं अधिकृत राजचिन्ह होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इतिहास व रचना. आता हे स्तंभ एकाच अखंड पाषाणातून म्हणजेच एकाच दगडातून घडवलं गेलेलं आहे. म्हणजे एकच एवढा मोठा दगड असणार आहे की त्यामध्ये ह्या सगळ्या कोरलेल्या हे जे प्राणी आहेत ते सगळे त्यावर कोरलेले आहेत. या स्तंभावर सम्राट अशोकाच्या लोककल्याणकारी आज्ञा आणि धम्मसंदेश कोरलेले आहेत. सारनाथचा अशोक स्तंभ. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सापडलेला स्तंभ हा सर्वात प्रसिद्ध आहे. या स्तंभाच्या सर्वात वर 4 सिंह एकाच बैठकीवर पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. राष्ट्रीय मानचिन्ह नॅशनल एम्ब्लम. सारनाथ येथील स्तंभाच्या शिरोभागावर असलेले 4 सिंह आणि खालील चक्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलं गेलं. आता हा इथंही सुद्धा आपल्याला एक MCQ मिळून जातोय की जे राष्ट्रीय मानचिन्ह आहे ते कधी स्वीकारलं गेलं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 26 जानेवारी 1950 रोजी ते राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून स्वीकारलं गेलं. आता स्तंभाचं प्रतीक. या 4 सिंहाचा अर्थ असा आहे की शौर्य, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि अभिमान, तसंच आपल्या ज्या 4 दिशा आहेत त्या, असा लावला जातो. मानचिन्हाच्या खालील भागात सत्यमेव जयते हे वाक्य देवनागरी लिपीत कोरलेलं आहे. धम्मचक्र. राष्ट्रीय मानचिन्हाच्या खालील पट्टीवर एक चक्र धम्मचक्र आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना बैल म्हणजेच वृषभ, घोडा, सिंह आणि हत्ती यांची शिल्पे कोरलेली आहेत. आता हे चित्र सुद्धा तुम्ही बघू शकता. या पद्धतीनं प्रत्येक यामधल्या चित्राला काही ना काही अर्थ आहे. आता आपण इथं बघू शकतो हे जे सिंह आहेत ते कशाचं प्रतीक आहे, तर शक्ती, धाडस, अभिमान, आत्मविश्वास याचं प्रतीक आहे. धर्मचक्र काय आहे, तर कायद्याचं चाक ज्याला आपण म्हणूया त्या पद्धतीनं. आणि यावर बैल सुद्धा कोरलेला आहे. बैल या प्राण्याचं सुद्धा चित्र कोरलेलं आहे. तर बैल हे कशाचं प्रतीक आहे, तर कठोर परिश्रम याचं ते प्रतीक आहे. आता जो सिंह आहे त्याच्यावर, तर तो सिंह आहे उत्तर दिशाचा रक्षक. त्यानंतर हत्ती जो आहे तो बुद्धी आणि ताकदीचं प्रतीक आहे. आणि जो घोडा आहे त्यावर कोरलेला, तो घोडा म्हणजे काय, तर रफ्तार आणि ऊर्जा म्हणजे वेग आणि जी ऊर्जा आहे याचं प्रतीक आहे. म्हणजे हे जे पूर्ण सिम्बॉल सम्राट अशोकांनी जे आहे ते पूर्णपणे अभ्यासाच्या दृष्टीनं हे व्यवस्थित अगदी कोरलेलं आहे. आणि ह्याच्या खाली जे उलटं कमळ आहे त्याचाही एक अर्थ आहे की बौद्ध धर्मामध्ये कमळ या फुलाला खूप महत्त्व आहे. ते उलटं का, तर ते बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे वरून धरतीकडं बुद्धी काय यावी, तर खाली वरून देवाकडून खाली मानवजातीला म्हणजे या पृथ्वीला मिळावी या अर्थी ते कमळ जे आहे ते उलटं तिथं कोरलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत हे जे निर्माण झालेलं सारनाथ येथील हे जे सिंहांचं स्तंभ आहे, अशोक स्तंभ आहे, ते आपलं राष्ट्रीय प्रतीक म्हणून 26 जानेवारी 1950ला एक्सेप्ट केलेलं आहे. अशा पद्धतीनं आज आपण पूर्ण जे मौर्य साम्राज्य आहे ते अभ्यासलेलं आहे. आणि मला वाटत नाही की ह्यात मी एकही पॉईंट असा सोडला होता. तर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुम्हाला याच्या नोट्स हव्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला मिळतील. आणि यात माझी काही माहिती चुकून राहिली असेल तर तेही मला सांगा, तीही मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. तर हे मौर्य साम्राज्य आपण आज पूर्णपणे संपवलेलं आहे. त्याच्या इतिहासापासून त्याच्या निर्मितीपासून आपण सगळं पाहिलेलं आहे. तर मौर्य साम्राज्यानंतर सत्तेवर आलेलं जे साम्राज्य होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.